जय शिवराय मंडळींनो, पाटलीनबाई चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण चांगलेच असाल। तर मी आज गोरखपूरचा एक व्लॉग अपलोड केलेला आहे। तिथे आम्ही गोरक्षनाथ बाबा यांचं मंदिर आहे, तिथे दर्शन घ्यायला गेलेलो आहोत। तर ते प्लीज मार्केट पण बघा, पूर्ण टेम्पल सुद्धा बघा, त्याचं दर्शन सुद्धा घ्या। आपल्या भोलेनाथ बाबांचं जे त्यांचं एक अवतार आहे गोरक्षनाथ बाबा यांच्यामध्ये, तर खूप छान मंदिर आहे, भलं मोठं मंदिर आहे मस्तपैकी। तर जा, एन्जॉय करा व्लॉग आणि मला सांगा कसा वाटला तो। आणि खूप मेहनत घेतली या व्लॉगसाठी। ॲक्च्युली सिक्युरिटी तिथे खूप टाईट होती, तर ते कॅमेरा वगैरे ऑन करू देत नव्हते मला। तर मी कसं बसं खूप प्रयत्न करून हा व्लॉग बनवलेला आहे, तर ॲप्रिशिएट करा मला प्लीज। बस अजून काय, जा आणि एन्जॉय करा व्लॉग आणि सांगा मला कमेंटमध्ये। गोरखपूरमध्ये आहोत आता, चाललोय गोरखपूर बाबाचे दर्शन घेण्यासाठी। आणि तुम्ही मस्त छान छान शॉप इथे बघू शकता, सुंदर सुंदर शॉल भेटतात तिथे। आम्ही शॉल घेतलेत मस्त 500-500च्या। मी दाखवेल तुम्हाला नंतर घरी येईल की सगळं काय काय आम्ही खरेदी केलं ते। बघा बघा, मस्त मस्त ड्रेस वगैरे खूप छान छान आहे तिथे। हे मंदिर आहे, या मंदिरात जायचं आहे आता आपल्याला दर्शन घ्यायला। अंदर जाना ना? नाही, गाड्यांचा ना खूप आवाज असल्यामुळे ना तुम्हाला नीट व्यवस्थित बघता नाही येणार, डिस्ट्रॅक्ट होणार तुम्ही सारखं सारखं, त्यामुळे मी वॉइस देते आहे। तर आम्ही एका गेटच्या आतमध्ये आलो आहोत। तर इथे खूप सारे यांनी शॉप लावले होते वेगवेगळ्या प्रकारचे। यांचं खाणंपिणं तर एकदम वेगळ्याच लेवलला आहे, टेस्ट केलं ना एकदम वेगळी चव, आणि लिटरली ती चव लक्षात राहते आपल्याला। आणि इथे मार्केट पूर्णपणे भरलेलं, सगळ्या गोष्टींनी इथे भरलेलं, सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होत्या मार्केटमध्ये पाहिजे तसं, कारण इथे जवळच जत्रा लागली होती त्या दिवशी। तर मार्केट पूर्ण छान असं भरलेलं, आणि थोडंसं लेट गेलेलो त्यामुळे तुम्हाला थोडंसं सुनसुनाट वाटत असेल। पण जर 7-6 किंवा 5 वाजता, म्हणजे 4-5 वाजता जर गेलं ना, तर मार्केट एकदम गजगजून भरलेलं असतं इथे। आणि हे गोरखपूर असल्यामुळे ना इथे कुठेच व्हेज तुम्हाला भेटणार नाही, आणि नॉनव्हेज कुठे भेटणार नाही। आणि व्हेज जे आहे ना ते एवढं सुंदर टेस्टी आहे इथे, म्हणजे मी फक्त स्ट्रीट फूड खाल्ले तरीसुद्धा एवढं छान वाटतं। ती टेस्टसुद्धा अजून पण आहे तोंडावर। समोसा घ्या, लिट्टी चोखा घ्या, किंवा काही एक पापडी चाट घ्या, कोणतं पण छोटं मोठं हे घेतलं ना तुम्ही खाद्यपदार्थ तरीसुद्धा। आणि तो एक गेट एंट्री बघितला तुम्ही जिथे पोलीस होतात, आणि इथे हा दुसरा गेट आहे जिथे आपण डायरेक्ट मंदिरात एंटर केलेला आहे। तर किती सुंदर तर आता आपण एंट्री केली आहे मंदिरामध्ये। तर इथे खूप सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला बघायला भेटणार आहे, आणि गोरक्षनाथ बाबांची सुद्धा मूर्ती सुंदरशी बघायला भेटणार आहे। हे आपले महादेव बाबा होते, आणि इथे आपले गोरक्षनाथ बाबा आहेत। व्यवस्थित घेता नाही आलं कारण तिथे सिक्युरिटी खूप टाईट आहे, त्यामुळे एवढं कॅमेरा त्यांच्यासमोर नाही घेता येत आपल्याला। जेवढं दाखवता आलं तेवढं मी माझ्या प्रमाणे दाखवलं आहे। मी खूप ट्राय केलं आहे, खूप प्रयत्न केले, आणि खूप मेहनत पण केली। तर प्लीज स्किप करू नका, खूप छान व्हिडिओ आहे, पूर्ण बघा, तुम्हाला खूप सुंदर वाटेल, तुम्हाला स्वतःला इच्छा होईल तिकडे जाण्याची। तर इथे खूप साऱ्या अशा मूर्त्या होत्या ज्या व्यवस्थित मला दाखवता नाही आलं, कॅप्चर नाही करता आलं। हे बघा, आपली काली माता इथे आहे, इथे काल भैरवजी पण आहे। तर काल भैरवजी सुद्धा तिथे मंदिर होतं छानसं। प्रत्येक देवांचं तिथे छोटे छोटे मंदिरं आहेत, प्रत्येक देवांचे। कोणी कोणी समाधी घेतले त्यांच्यासुद्धा या मंदिरामध्ये
मस्त छान छान मूर्ती आहेत समाधी घेतलेले. इवन आपले पुढे जाऊन तुम्ही बघालच, इवन आपले महाराजांची पण मूर्ती आहे तिथे. संत तुकाराम झाले किंवा ज्ञानेश्वर झाले, आपली झाशीची राणी झाली, सगळं सगळं सगळं. अखंड ध्वनि, अखंड ध्वनि सब गुरु पर लोग मतलब अभी चले गए यहाँ पे थे हाँ हाँ नहीं मतलब हर दिन उनके गुरुजी उनके संप्रदाय को गुरु है वो. खूप सुंदर आहे, मस्त आहे. हां कोई नाही. इथे बघू शकता मित्रांनो, इच्छापूर्तीचे आपण इथे धागे बांधू शकतो. खूप मोठं झाड होतं, त्यालासुद्धा त्या लोकांनी शेड केलं होतं. शेड इन द सेन्स छानसं मंदिर टाईप त्यांनी बनवून ठेवलं होतं की या इथे सगळ्यांनी सन्मानाने इथे छान धागे बांधा. पैसे भरायला लागतात. तिथे बाबा बसलेले, त्यांना 10-10 रुपये द्यायचे. किती म्हणजे जेवढे पाहिजे तुमच्या मनात जेवढे आहे तेवढे द्यायचे आणि तिथे मस्त छान धागा बांधायचा आणि छान मन्नत मागायची, इच्छा मागायची, नक्कीच पूर्ण होते. हे बघा, मी मगाशी बोलली ना तुम्हाला की ज्यांनी ज्यांनी समाधी घेतली त्यांच्या सगळ्यांच्या इथे मूर्ती आहेत. खूप छान मंदिर आहे. प्लीज नक्की या गोरखपूरला. गोरक्षनाथ बाबा यांचं जे मंदिर आहे, प्लीज तुम्ही याला भेट द्या. नॉर्थ साईडला खूप सारं बघण्यासारखं आहे. खूप छान वाटतं आणि एवढं भलं मोठं मंदिर होतं हे की इथे ना संपतच नव्हतं हे मंदिर. आम्ही एवढं फिरलो तिथे. एवढे मूर्ती आहेत, एवढे छोटे छोटे मंदिरं आहेत. हे बघा, आपलं भोलेनाथची पिंड पण आहे इथे. छान असं नाग पण आहे इथे, बघू शकता तुम्ही. खूप प्रसन्न वाटतं. खूप सुंदर सजवलं आहे, चारी बाजूंनी सजवलेलं आहे. म्हणजे कॅमेरामध्ये ना कॅप्चर करण्यासारख्या गोष्टीच नाही आहेत. या प्रत्यक्ष बघण्यासारख्या गोष्टी आहेत इथे. सगळेजण फोटो वगैरे काढत होते. पुढे जाऊन तुम्ही हा बाग बगीचा बघू शकता. एवढा सुंदर हा बगीचा त्यांनी सजवला आहे. फक्त फुलांनी, झेंडूची फुलं होती, मध्ये मध्ये ना गुलाबांची पण फुलं होती. मला तर फार आवडतं नेचर असं. तर बघा किती सुंदर. आणि ना कोणी आतमध्ये जाऊ नये, कोणी तोडू नये म्हणून छानसं कंपाऊंडसुद्धा केलं आहे. म्हणजे व्यवस्थित त्यांना तिथे प्रोटेक्ट करता येईल, त्यांना मेंटेन करता येईल अशा पद्धतीने त्यांनी केलेला आहे. हा चालायचा रस्ता इथे व्यवस्थित केला आहे. काही असं खडबडीत रस्ता नाही की नुसती माती नाही आहे, कुठं पण काय पण फेकलेलं नाही, एकदम स्वच्छ. बघा मित्रांनो, इथे सगळ्या प्रकारची मूर्ती आपल्याला बघायला भेटतील. पुढे जाऊन मी तुम्हाला जे आपले शशीजी होते आपल्यासोबत त्यांनी माहिती दिलीच आहे. तर चला बघूया. ए थांबा. गणेशजी, भगवान विष्णूजी, भगवान शिवजी, भगवान वामनजी, भगवान परशुरामजी, भगवान श्री कृष्ण, भगवान श्री राम जी, जगन्माता श्री पार्वती जी, जगन्माता श्री सीता जी, जगन्माता अनुसुया जी, थोड़ा दम लागतोय, श्री धन्वंतरी जी, भगवान देवर्षि नारद जी, महर्षि वशिष्ठ जी, महर्षि भृगु जी, महर्षि भारद्वाज जी, महर्षि विश्वामित्र जी, अरे वाह, महर्षि वाल्मीकि जी, अत्रि मुनि जी, अंगिरा जी, महर्षि अंगिरा जी, महर्षि बघा तुम्ही वाचून घ्या, कधी कधी मला जमत नाही, श्री मनु जी, महर्षि वेदव्यास जी, महर्षि गौतम जी, है जो राम जी के बेटे थे ना, तो राम जी कपिल मुनि जो है ना, हाँ। कपिल मुनि का हिस्ट्री ऐसा है कि एक बार कौन से राजा थे वो यज्ञ, हाँ सगर, जो सगर राजा थे वो यज्ञ कर रहे थे, अश्वयज्ञ कर रहे थे, अश्वमेघ। तो उन्होंने अपने घोड़े को क्या किया, उसमें घोड़ा घुमाना होता है, तो उन्होंने घोड़े को छोड़ा, तो भगवान इंद्र थे वो डर गए, उनको लगा ऐसा ना हो कि हमारा सिंहासन नहीं छीन ले, तो उन्होंने घोड़े को छिपा दिया कपिल मुनि जी के आश्रम में, ठीक है। ओके। तो इन्होंने आश्रम में छिपा दिया, तो किया, तो कपिल के जो वो सागर के जो लड़के थे ना, लाखों लड़के थे उनके पास, सहस्त्र जो भी थे, तो वो लड़के सब ढूंढते ढूंढते इनके आश्रम में पहुँचे।
वहाँ पे घोड़े बंधे हुए थे तो इनको उल्टा सीधा बोलने लगे। जब इनको उल्टा सीधा बोलने लगे तो इन्होंने क्या किया, उनको सबको भस्म कर दिया। फिर वो सगर गए तो इनसे उपाय मांगा कि कैसे मतलब हमारे पितरों का उद्धार कैसे होगा। तो उन्होंने बताया गंगा जी को लाना पड़ेगा। तो सगर ने तपस्या किया, फिर उनके लड़के ने तपस्या किया, फिर भगीरथ ने तपस्या किया। तपस्या करने के बाद गंगा को धरती पे लाने के लिए उन्हीं के वंशज थे। तो भगीरथ की वजह से वो गंगा जी धरती पे आई थी। अच्छा। उसमें क्या हुआ कि जब ब्रह्मा जी से उन्होंने वरदान मांगा कि गंगा जी आएंगे धरती पे, तो लेकिन धरती पे अगर वो आती ना तो सीधे पताल में चली जाती। तो उन्होंने बोला कि भगवान शंकर की तपस्या करो, भगवान शंकर की तपस्या करो। तो भगवान शंकर ने अपने सर पे लिए, फिर वहाँ से निकले। हो ये है कपिल जी। ये मच्छरनाथ जी है, देखिए ये तो हमारे ये देखिए मत्स्य के ऊपर, ये मत्स्य से प्रकट हुए थे। इन्होंने ही उनके शरीर के अंदर ही पूरा का पूरा योग सीखा। हाँ ये गोरखनाथ जी है, ये अजर अमर, ये इनके गुरु हैं, सब योगी हैं ये सब। ये पाटन मंदिर के 700 साल जिंदा रहे थे। ये पाटन मंदिर है, वहाँ पे पाटन मंदिर। हाँ, ये नेपाल के बॉर्डर पे है मंदिर। अच्छा, ओके। वहाँ पे शक्तिपीठ है, वहाँ के ये होते। हो देखिए नेपाल का चित्र आता है ना, इसमें वैसे उनका कपड़े देखो। Yes, हाँ पहराव। वो मत्स्यनाथ जी है। अजय पाल नाथ जी, योगी मस्तनाथ जी। वो कब से कब तक थे, अभी सब मिलेगा, अभी मिलेगा आपको। ये 1904 से। ये उसके भी पहले से है, इसलिए हाँ, नहीं। हाँ, ये हाँ। 400 साल पुराने। हाँ योगी, क्योंकि वो पहले किसी का रहता नहीं था, कब पैदा हुआ। ये देखिए हर जगह इनका पीठ मठ है हठयोग से। देखिए योगी कदली पीठ में ये सुंदरनाथ थे, ये कदली पीठ में थे। बहुत है, चलो। योगी सत्यनाथ जी। अरे ज्ञानेश्वर जी। सब पंडित जी, सब संत सब जी यहाँ इनके पे। बड़े भाई थे निवृत्तिनाथ जी। हाँ यस, निवृत्तिनाथ। सिस्टर का नाम बताओ। नहीं पता। हम्म। ये शंकराचार्य जी, इन्होंने 4 मठों की स्थापना की थी। हाँ। इनका था पाठ हमको। ये शंकराचार्य जी है, इन्होंने केदारनाथ वगैरह सब किया था। ओ हो। मतलब वहाँ पे फिर से वो काम। आपको महाराष्ट्र के संत भी पता है? हाँ, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, गोस्वामी तुलसीदास और ये सूरदास। ओ गोस्वामी तुलसीदास ने रामचरितमानस का लिखा था। वा मित्रांनो, हे सगळं व्यवस्थित बघा, तुमच्यासाठीच बनवते हे मी व्हिडिओ। सगळं खूप सुंदर वाटते, मस्त। या इथे भेट द्यायला, हाँ, वो दूसरे पुस्तक स्किप करू नका अजिबात। सगळं व्यवस्थित बघा, वाचा। उसको भगवान वो संस्कृत में है तो कोई पढ़ नहीं पाता। हे बघ, भक्तराज प्रल्हाद जी, हाँ, सुख जी को जानता हूँ मैं। प्रहलाद जी शुकदेव हाँ, ये जी। सुख जी को जानता हूँ मैं। ये उन्होंने वो गीता का वो किया था, पाठ करके उनको राजा परीक्षित को किया था। हा हा हा, हे बघा आपले। हाँ, अगं सगळे पूर्ण इंडियाचे। हाँ, दयानंद सरस्वती, नहीं पता। चैतन्य महाप्रभु, दयानंद सरस्वती, इन्होंने आर्य समाज को की स्थापना की है। आर्य समाज, अच्छा। हो हो, जितने भी डीबी कॉलेज है सब इनके हैं। डीबी कॉलेज है ना, हाँ, वो इनके हैं। हे बघा। संत नानक देव जी देखो। हाँ, नानक देव जी, कबीर जी, रविदास जी, मीराबाई। मतलब एक ही को क्यों रखे? हाँ, मतलब एक हाँ, सा सभी- सांग सभी है ना, सब लोग को रखा है। मीराबाई जी, अरे वाह, चलो संपला आता।
हे बघा, ओ माय गॉड, हे बघ, महाराज पृथ्वीराज चौहान, छत्रपती शिवाजी महाराज. आमचा बोलबाला कमी नाहीये, आम्ही सगळीकडे आहोत. महाराणा प्रताप. अरे फिर वो कौन है? आपले शिवाजी महाराज पण आहेत बघ, पृथ्वीराज चौहान. हाँ. बघ आपले महाराज पण आहेत. हे बघ महाराणा प्रताप. वाह, ये झूलेलाल जी है. इनका नहीं पता. झूलेलाल जी मुझे पता है, उनका गाना भी है ना, वो अपना सिंधी लोग के बहुत है ये वरुण देवता के भजन से भाई. विश्वकर्मा जी. ऋषभ जी. ये माता जी. वाह, अरे वीरांगना लक्ष्मीबाई पण आहे. रुको रुको आंटी जी. भारत माता की जय हो. वाह, खूप भारी. योगी आदित्यनाथ. योगी आदित्यनाथ जी इधर यहाँ पे रहते हैं. मत कीजिए, वो अर्थ ही नहीं समझ में आता था, लोगों को कुछ नहीं कहा. तो राम हे बघा बाहेरून मंदिर. तो राम के बारे में कौन बताया? रामायण ने बताया या रामचरितमानस ने बताया? वाल्मीकि जी. रामचरितमानस से घर घर में फैले. संस्कृत कितने लोगों को आता था? रामायण था वो संस्कृत के बारे में जाता है, ये हमारे बारे में नहीं जाते सिर्फ. किसने मैं क्या बोलूं क्या? मेला भी है, मस्त जत्रा पण लागली इकडे. हे पूर्ण मस्त एवढं मोठं त्यांचं मंदिर आहे, फिरण्यासारखं खूप छान आहे. हे काय आहे? हे का भाई? अरे बापरे, हे काय आहे? अरे बाप, ये क्या है? फिर कुछ लिखा भी नहीं है. महाबली भीमसेन युधिष्ठिर के राज सूर्य यज्ञ में श्री गुरु गोरखनाथ को आमंत्रित करने के लिए पधारे थे. अरे बाप रे, एवढं सुंदर मंदिर आहे. स्ट्रक्चरच एवढं सुंदर बनवतात ना, खूप सुंदर वाटतं. किती सुंदर. क्या होता है वो 1000 लोग आएंगे, 500 का लोग होगा. यहाँ पे रहने का यहाँ पे रहने का जगह है हमारा, वहाँ किराए पे रहता हूँ मैं. 5000 महीना देता हूँ और खाना पीना. कलर चेंज होतोय मंदिराचा, कसलं भारी वाटतंय. ऑल सीजन यहाँ पे लोग आते रहते हैं. वा, आता ब्लू झाला. वाह, बारिश में भी आते हैं. साला में गाय सेवा करते हैं. उनकी जो प्यारी गाय थी क्या नाम है गाय का नाम? नंदी एक हाँ नंदी है अभी. छोटी सी थी. हाँ अब बड़ी हो गई बड़ी है. हो गई है. उसको बहुत प्यार करते हैं, बहुत प्यार. उसको तो उनको ऐसे पकड़ के पूरा खिलाते थे उसको. अरे बड़े महाराज जी थे वो लोग भी. हाँ. बड़े महाराज थे, वो मुसलमान के लड़के बच्चे आते थे, फिर उन सबको गोदी में लेकर खिलाते थे. कुत्ता का बच्चा ज़्यादा वो खिलाते थे बड़े महाराज जी. बड़े महाराज जी कौन थे? अवैधनाथ. अवैधनाथ जी. अवैधनाथ जी को आपने देखा है? हाँ, उनके गोद में हम खेले हैं. अच्छा. हाँ, पंजाब से उनका ना गोद में खेले हैं उनके. क्या बात है यार, नसीबवान. वो बच्चे वो बहुत प्यार करते थे. फिर से कैसे सुबह 9 बजने वाला सुबह साइड में लग जाता है, उसका निकाल दिया जाता है. अच्छा अपने आप से. हवा चलता है ना. 9 बजने वाला है, 3 मिनट का. मस्त होडीमध्ये बसलोय आता, मज्जा. यही है ये सब. अरे वाह, एक अंदर है, देखिए बच्चे भी कुठे हैं बघायला उसमें. भेटेल यार. 12 बच्चे थे, 12 के 12 सारे मर गए, 2-3 बच्चे बचे हैं बस. अय्या, ऊपर ठंडी की वजह क्या होता है वो पहले से. 1000 लोग आएंगे, 500 का लोग होगा. जैसा आपको समझ में आएगा. अरे पार्सल पार्सल. वेज कबाब पराठा स्पेशालिटी.